स्टार्ट. तर लेक्चर स्टार्ट करायची म्हणजे काय करायची की आपल्याला आज एक नवीन टॉपिक पाहिजे. काय करायचं आपल्याला एक आज नवीन टॉपिक पाहिजे किंवा आपल्याला एक नवीन प्रोजेक्ट काय करायचा आहे क्रिएट करायचा. मग त्यासाठी फर्स्ट आपल्याला एक ऍप्लिकेशन क्रिएट करायला लागेल किंवा रिॲक्ट जेएसचं एक इन्व्हायरमेंट क्रिएट करायला लागेल. त्यासाठी जो आपण A to Z रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर होता त्या फोल्डरला ओपन केलं. त्यानंतर जो वरती ऍड्रेस बार आहे किंवा आपण त्याला बोलतो URL बार, तिथे मी क्लिक केलं, राईट केलं CMD आणि एंटर बटनावर क्लिक. जसं मी एंटर बटनावर क्लिक केलं की माझ्यासाठी एक कमांड प्रॉम्प्ट काय झाली ते ओपन झाली. आणि कमांड प्रॉम्प्ट मध्ये मी काय करणार, कमांड्स राईट करणार. जसं की मला एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन क्रिएट करायची, त्यासाठी मी एक कमांड टाकतो npm क्रिएट वाईट @latest आणि स्पेस देऊन आपल्या ऍप्लिकेशनचं नाव, जसं की आपला डे किती आहे आज 11 असेल. आणि इथे मी काय केलं एंटर. जसं मी एंटर केलं ह्या कमांडने काय केलं माहितीये की आपल्या रिॲक्ट ऍप्लिकेशन रन करण्यासाठी की काय जे काही मॉड्यूल लागणार आहे, जे काही फ्रेमवर्क लागणार आहे ते काय करतो इथे डाउनलोड करतोय किंवा सेटअप करतोय. जसे की बघू शकतात की डेस्कटॉप मध्ये A to Z रिॲक्ट नावाचा फोल्डर आहे आणि त्याच्या आतमध्ये डे 11च्या आतमध्ये जे काही रिॲक्ट जे रन करण्यासाठी इन्व्हायरमेंट लागतंय ते कुठे क्रिएट झालंय, ह्या लोकेशनला झालंय. ठीक आहे. ठीक आहे. जे काय आपलं रिॲक्ट जेसचं ऍप्लिकेशन होतं ते ऍप्लिकेशन काय झालं इथे क्रिएट झाले. क्रिएट झाल्यानंतर मी काय करणार इथे सिंपल Ctrl+C दाबणार आणि एकदा स्क्रीनला क्लिअर करतो. क्लिअर करण्यासाठी कमांड काय आहे CLS राईट केलं, स्क्रीन काय झाली माझी क्लिअर झाली. त्यानंतर मी इथे कमांड टाकणार चेंज डायरेक्टरी डे 11. चेंज डायरेक्टरी म्हणजे काय, CD म्हणजे काय चेंज डायरेक्टरी, आणि डायरेक्टरी म्हणजेच काय आपला फोल्डर असतो. ठीक आहे. त्यानंतर आपली कमांड राहणार VS कोड ओपन करण्यासाठी कोडबेस डॉट. याने काय होणार की ऑटोमॅटिकली आपल्यासाठी एक VS कोड ओपन झालं इथे VS कोड ओपन. मग VS कोड ओपन झाल्यानंतर इथे मी काय करतो VS कोड ओपन झाल्यानंतर मी इथे काय करणार की SRC फोल्डर मध्ये जो काय आपला app.jss फाईल आहे त्या फाईल मधला सगळा कोड मी काय केला डिलीट केला. त्यानंतर एक मी इथे काय राईट करणार सांगा, काय राईट करणार बोला तुम्ही. फंक्शन. हा फंक्शन कीवर्ड झाला आणि मी इथे ऍप नाव राईट केले, त्याला काय बोलतात कंपोनंट बोलतात. काय बोलतात त्याला कंपोनंट. मग जे काय आपण हे कंपोनंट राईट केलंय ते झालं आपलं एक फंक्शन बेस्ड कंपोनंट. की कोणतं झालं फंक्शन बेस्ड. आणि कंपोनंटच्या आतमध्ये मी राईट करतो इथे रिटर्न. आणि रिटर्न काय करणार आपला कंपोनंट की रिटर्न करणार आपल्यासाठी एक H1. जसं की H1 मध्ये मी राईट करतो रिॲक्ट जेएस डे 11. ठीक आहे. आणि आउटपुट पेजला आपल्याला कंपोनंट दाखवायचा असेल तर आपल्याला इथे करायला लागतं एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि इथे आपल्या कंपोनंटचं केलं. त्यानंतर मी app.css फाईल मधली सगळी CSS काय केली डिलीट केली आणि index.css मधली पण CSS काय केली डिलीट केली. ठीक आहे. मग app.css मध्ये मी कोड केला सेव्ह आणि माझ्या CMD मध्ये आलो आणि ते कमांड टाकतो मी npm run dev आणि इथे मी एंटर केलं. जसं मी हे कमांड टाकून एंटर केलं, जो माझा रिॲक्ट जेसचा प्रोजेक्ट होता, रिॲक्ट जेसचं जे ऍप्लिकेशन होतं ते ऍप्लिकेशन ह्या URL ला काय झालंय माझं रन झालं. जसं मी ब्राउझरला आलो आणि मी पेस्ट केली तर मला काय झालं इथे H1 मध्ये रिॲक्ट जेएस डे 11 असा मला H1 काय झालाय. हा बेसिक सर्वांना जमेल असेल, ज्याला नसेल जमेल आता त्याने प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तर
फर्स्ट आपण काय समजून घेणार की आज आपल्याला करायची काय आहे. ठीक आहे ना. नेमकं आधी काय बघायचे आपण की आपण आज टास्क मध्ये काय करणार आहोत ते फक्त पहिल्यांदा समजून घ्यायचं. तुम्हाला तो टास्क समजला की तिथेच तुम्हाला 50% कोडिंग तुम्हाला तिथेच समजेल. जसं की तुम्ही आत्ताच्या लेक्चरला मगाशी असता ठीक आहे ना. तिथे पण काय आहे की आधी काय करायचे ते समजून घ्यायचे. तुम्हाला पहिल्या दिवशीपासून मी सांगतोय की आधी समजून घ्यायचं की आपल्याला नेमकं करायची काय. समजलं ना? आता जसं की तुम्हाला एक्झाम्पल पुण्याला जायची तर तुम्ही ठरवता ना की बसने जाऊ शकतो, रेल्वेने जाऊ शकतो, एरोप्लेनने जाऊ शकतो आणि बाईकवर पण जाऊ शकतो. पण तुम्ही आधी ठरवतात आम्ही बाईकने जाणार, मग तुम्ही बाईकने जाता. त्याच प्रकारे आपल्याला जायची कुठे ते आपल्याला ठरवायचे. मग एक्झाम मध्ये आपण काय करणार की आपल्याला नेमकं कोडिंग मध्ये करायची काय आहे ते समजून घेऊ. चालतंय. मी इथे काय करतो पेंट ओपन करतो. इथे मी काय केलं पेंट ओपन केलं. जे लास्ट लेक्चर मध्ये एक्झाम्पल घेतलं होतं तेच एक्झाम्पल मी काय करतो एकदा रिपीट करू का थोडं वेगळं घ्यायचं. वेगळं घ्यायचं ठीक आहे. तर काय असेल माहितीये की आउटपुट पेजला इथे असेल एंटर युजर नेम आणि ह्या युजर नेमचा असेल इथे इनपुट बॉक्स. ठीक आहे. त्यानंतर अजून काय असणार इथे एंटर युजर मोबाईल. ठीक आहे. आणि युजर मोबाईलचा इथे काय असेल एक इनपुट बॉक्स असेल. त्यानंतर अजून असेल एक एंटर ईमेल आणि ते ईमेलचा काय असेल एक इनपुट बॉक्स असेल. ठीक आहे. आणि त्यानंतर लास्ट मध्ये असेल एक बटन आणि त्या बटनचं नाव काय ठेवायचं आपण सबमिट. सबमिट नावाचं बटन राईट केलं. ठीक आहे. आता आपल्याला करायचे काय जसं की मी इथे राईट करणार माझं नाव ABC. त्यानंतर मी इथे एक माझा मोबाईल नंबर राईट केला 7249 असं काहीतरी मी मोबाईल नंबर राईट केला. त्यानंतर मी एक माझा ईमेल ID टाकला आणि जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये माझा झाला पाहिजे एक ऑब्जेक्ट प्रिंट. काय झाला पाहिजे माझा ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट कसा असतो आता मला सांगा हा व्हेरिएबल आहे. ठीक आहे. एकदम स्लो सांगतो सर्वांना समजलं पाहिजे आज. ठीक आहे. तर वॅर ए इक्वल टू हा का कोणता डेटा टाईप आहे हा स्ट्रिंग डेटा टाईप आहे बरोबर. त्यानंतर हा कोणता डेटा टाईप आहे आता नंबर डेटा आहे. ठीक आहे. त्यानंतर हा कोणता डेटा टाईप आहे आता ॲरे डेटा टाईप आहे बरोबर. मग मला सांगा ठीक आहे इथे व्हेरिएबल असतो सॉरी माझ्याकडून व्हेरिएबल आहे. ठीक आहे. वॅर डी इक्वल टू मग हा डेटा टाईप कोणता आहे ऑब्जेक्ट. समजतो ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट मध्ये डेटा कसा स्टोअर असतो की पर व्हॅल्यूने. म्हणजे एक चावी असते म्हणजे एक की असते आणि त्या कीची काय असते व्हॅल्यू असते. जसं की हा ऑब्जेक्ट झाला आणि ऑब्जेक्टच्या आतमध्ये मी की दिली जसं की की देणार मी इथे युजर नेम आणि ह्या युजर नेम काय झाली आता की झाली. काय झाली इथे की कोलन द्यायचा आणि कोलनच्या पुढे काय असते ABC ची व्हॅल्यू. ह्या प्रकारे काय असते ऑब्जेक्ट असते बरोबर. मग हाच मेथड आपल्याला यूज करायचा आहे आपल्या कोडिंग मध्ये. जसं मी सबमिट बटनावर क्लिक करेन तर कन्सोल मध्ये प्रिंट कन्सोल डेटा. कसा डेटा प्रिंट करायचा की तुमच्याकडे एक ऑब्जेक्ट असणार आहे त्या ऑब्जेक्ट मध्ये डेटा प्रिंट होईल. जसे की डेटा कसा प्रिंट होणार 2 मिनिट की इथे असेल आणि तुमचं एक सिंगल कोड घेतला मी आणि इथे राईट केला युजर नेम आणि युजर नेमची व्हॅल्यू असेल त्याच्या पुढे जसे की कोलन इथे युजरची व्हॅल्यू असेल जसे की ABC. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कोणते असणार आहे इथे युजर मोबाईल आणि त्या मोबाईलची काय असणार आहे इथे काहीतरी व्हॅल्यू त्याची. त्यानंतर कोणता आहे आपला युजर ईमेल जसं की युजर ईमेल आणि त्याची इथे व्हॅल्यू जसं की मी व्हॅल्यू राईट करतो ABC@gmail.com. हे कधी प्रिंट होणार
जशी मी इनपुट बॉक्स मध्ये व्हॅल्यू भरली आणि सबमिट बटनावर क्लिक केलं की कन्सोल मध्ये ह्या प्रकारे माझा एक ऑब्जेक्ट काय होईल, प्रिंट. एवढं जमेल तुम्हाला? काय झालं इथे डेव्हलपर ऑप्शन काय झाला माझा ओपन झाला. जसं की आपण काय केलंय ऑन चेंज नावाची इव्हेंट कॉल. हे इव्हेंट काय करणार की जसं आपण इनपुट मध्ये टाईप करायला गेलो की तो डेटा कुठे जाणार डायरेक्टली. ठीक आहे. मग जसं मी आउटपुट पेजला आलो इथे मी डेटा भरला ABC, त्यानंतर इथे एक मोबाईल नंबर भरला आणि इथे मी काय केला एक ईमेल आयडी राईट. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये काय डेटा प्रिंट झाला का, नाही झाला. त्यासाठी मला काय करावं लागेल, काय करावं लागेल की मला ह्या बटनला क्लिक केल्यानंतर काहीतरी ऍक्शन करायची. काय करायची, ह्या बटनला क्लिक केल्यानंतर मला डेटा प्रिंट करायचा आहे. तर मी इथे काय करतो की ऑन क्लिक नावाचा जो काही इव्हेंट आहे, ऑन क्लिक नावाचा जो काही इव्हेंट आहे त्या इव्हेंटला सांगतो तू काय कर प्रिंट डेटा नावाच्या फंक्शनला कॉल करतो. बरोबर. जसं आपण या बटनला क्लिक करू की प्रिंट डेटा नावाचं फंक्शन काय होईल, कॉल होईल. आणि हे फंक्शन कुठे बनवलं आपण, ह्या ऍप नावाच्या कंपोनंटच्या आतमध्ये. मग मी इथे काय करतो व्हेरिएबलच्या खाली एक फंक्शन बनवतो. त्या फंक्शनचं नाव काय असणार, प्रिंट डेटा, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला. आणि हा फंक्शन काय करणार, जसं आपण ह्या बटनवर क्लिक करणार की कोणतं फंक्शन कॉल होणार, प्रिंट डेटा नावाचं फंक्शन कॉल होईल. आणि तो फंक्शन काय करतोय की कन्सोल करतोय हाय. जसं मी ब्राउझरला आलो इथे मी रिफ्रेश केलं, एकदा मी डेटा ABC भरला, युजर नेम, एक मोबाईल नंबर टाकला आणि त्यानंतर एक ईमेल टाकला. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये माझा काय झाला, हाय प्रिंट झाला. मला हाय प्रिंट करायचा आहे का, नाही, मला हा डेटा प्रिंट करायचा. बरोबर. मग मला हा डेटा, सपोज मला फक्त नेम प्रिंट करायची, तर मी काय करणार प्राजक्ता, यू नेम राईट करणार. बरोबर. जसं मी ब्राउझरला आलो एकदा मी रिफ्रेश केलं आणि इथे मी डेटा भरला ABC, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकला आणि एक ईमेल राईट केला. जसं सबमिट बटनावर क्लिक करणार तर आउटपुट कन्सोल मध्ये काय भेटणार आपल्याला, ABC भेटलं इथे ABC. पण आपल्याला ABC नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, एक ऑब्जेक्ट मध्ये डेटा प्रिंट झाला. बरोबर. मग आता ऑब्जेक्ट मध्ये डेटा प्रिंट कसा करायचा, सिंपल आहे ते. पण काय करायची की सिंपल एक व्हेरिएबल घ्या, कॉन्स्ट न्यू OBJ नावाचा काय घेतला मी, एक व्हेरिएबल घेतलाय. काय घेतलाय मी, एक व्हेरिएबल. मी असा पण डिक्लेअर करू शकतो, हा रिॲक्टचा झाला आणि हा करण्याचा झाला जावास्क्रिप्ट. मी जावास्क्रिप्ट पण राईट करू शकतो. मग इथे मी काय केलं, एक न्यू OBJ नावाचा व्हेरिएबल घेतला आणि त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप काय असणार, ऑब्जेक्ट. झाला ऑब्जेक्ट. आणि ह्या ऑब्जेक्ट मध्ये मी की टाकणार युजर नेम आणि त्याची व्हॅल्यू काय असणार, यू नेम. त्याच प्रकारे अजून की टाकतो मी त्याची युजर मोबाईल आणि त्याची व्हॅल्यू काय टाकणार मी इथे, यू मोबाईल. त्याच प्रकारे इथे पण मी की टाकली युजर ईमेल आणि त्याची व्हॅल्यू काय असणार, यू. झाला ऑब्जेक्ट आपला. आणि सिंपल ह्या ऑब्जेक्टचा करायची कन्सोल डॉट लॉग. काय नाव आहे त्या ऑब्जेक्टचं, न्यू ऑब्जेक्ट. जसं मी आउटपुट पेजला आलो एकदा मी इथे रिफ्रेश केलं, जसं मी ABC डेटा भरला, त्यानंतर एक मोबाईल नंबर भरला आणि त्यानंतर एक ईमेल टाकला. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये बघा की माझा एक ऑब्जेक्ट काय झालाय, प्रिंट झालाय. झालाय. इझी आहे, कॉम्प्लिकेट आहे काय, ऑनलाईन मेंबर एवढं करतात तुम्ही, एवढं करून घेतात. लगेच नेक्स्ट पॉईंट घ्या. तुमच्याकडे फक्त आता पुढचे 5 मिनिट आहे, 5 मिनिटात तुम्ही नोट करा बरं फास्ट मध्ये. आणि झालं की मला डन करा. राईट. समजलंय काय केलंय, नॉर्मल. ठीक आहे, समजलं असेल सर्वांना. पुढचा पॉईंट मी डबल रिपीट करेन. तर आपण जात आहे आता कुठे, पुढच्या पार्ट कडे. पार्ट म्हणजे पुढच्या टास्क कडे जाणार आहोत. तर नेक्स्ट टास्क असा आहे, त्यासाठी तुम्हाला स्प्रेड ऑपरेटर येणं गरजेचं आहे.
आता बऱ्याच जणांना स्प्रेड ऑपरेटर म्हणजे काय माहित नसेल. ठीक आहे, तर आपला नेक्स्ट पॉइंट समजून घ्या, आपल्याला करायची काय. मग तुम्हाला मी डीप मध्ये सांगतो. आता मला सांगा की वॅर ए इक्वल टू हा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट, ठीक आहे, हा ऑब्जेक्ट आहे. वॅर, माईक चालू आहे का, मी बोलायचो ना. सार्थक बोलतोय एरर येतो. ठीक आहे सार्थक, 2 मिनिट इकडे लक्ष दे, तुझा एरर आपण लेक्चर मध्ये सॉल्व्ह करू. ठीक आहे, आधी हा पॉइंट समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला एरर पण नाही येणार नंतर. तर इथे मी बी व्हेरिएबल बनवला आणि हा काय डेटा टाईप कोणता आहे, ह्याचा ऍरे आहे. ठीक आहे, हा ऍरे आहे. मग मला सांगा आता हा कोणता ऍरे झाला. मी इथे 10 केलं, 20 केलं, 30 केलं, हा कोणता ऍरे झाला, नंबर ऍरे. हे काय येतं, नंबर. आणि हा काय ऍरे आहे, ह्याला नंबर ऍरे आपण बोलू शकतो, बोलू शकतो ना. ठीक आहे, मग हा कोण आहे, ए इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इथे मी ए केला, इथे मी बी राईट केला. मग हा कोणता ऍरे, स्ट्रिंग ऍरे बोलतात, बरोबर. मग वॅर ए इक्वल टू हा ऍरे झाला. मग हा कोणता ऍरे आहे, हा कोणता ऍरे, कोणता ऍरे. ठीक आहे, तू सांग, तुम्ही सांगा कोणता ऍरे हा. ऑनलाईन मेंबर तुम्ही पण सांगू शकता. जसं की हा ऑब्जेक्ट आहे, बरोबर. हा कोणता आहे, ऍरे आहे. तुम्ही ह्याला बोलतात नंबर ऍरे, ह्याला बोलतात तुम्ही स्ट्रिंग ऍरे. मग ह्याला काय बोलतात, काय बोलतात त्याला, काहीतरी नाव असेल त्याला, राईट. काय बोलतात त्याला आपण, ऍरे ऑब्जेक्ट. सिंपल आहे यार. हा ऍरे आहे आणि त्या ऍरेच्या आतमध्ये आपण ऑब्जेक्ट स्टोअर केलेत. मग हा कोण झाला, ऍरे अँड ऑब्जेक्ट. ह्याला बोलणार आपण ऍरे ऑब्जेक्ट. समजलंय तुम्हाला. मग कन्सोल मध्ये आपण काय प्रिंट केलंय, काय प्रिंट केलंय आपण कन्सोल मध्ये, ऑब्जेक्ट प्रिंट केलं. काय केलंय आपण प्रिंट, ऑब्जेक्ट केलं. मग काय करायचे आपल्याला की एक ऍरे नावाचा एक व्हेरिएबल बनवायचा, ऍरे नावाचा, ऍरे नावाचा नाही, ऍरे टाईपचा एक व्हेरिएबल बनवायचा. आणि त्या व्हेरिएबल मध्ये ते ऑब्जेक्ट स्टोअर करत चालायचे. समजतंय. जसं की मी इकडे आलो, जसं की फर्स्ट मी इथे एबीसी युजरची इन्फॉर्मेशन राईट केली, कोणाची, एबीसीची. तर जो आपला एक ऍरे नावाचा व्हेरिएबल असणार आहे, किंवा ह्याला आपण बोलू शकतो मी ऍरे राईट. ठीक आहे, हा झाला कोण, ऍरे, बरोबर. मग जसं मी इथे एबीसी नावाची युजर आहे त्याची इन्फॉर्मेशन मी फिल केली, तर ह्या ऍरे मध्ये काय झालं पाहिजे, त्या ऑब्जेक्ट माझा स्टोअर झाला पाहिजे. जो तो ऑब्जेक्ट असेल तो ऑब्जेक्ट काय झाला पाहिजे माझा, स्टोअर झाला. कोणाची, एबीसी वाल्याची. जसं की मी ते राईट करतो युजर नेम कोलन, त्याची व्हॅल्यू जे असेल ती व्हॅल्यू मी इथे राईट करतो, जसं की एबीसी झाला. हा ऑब्जेक्ट कुणामध्ये, ऍरे मध्ये स्टोअर झाला, बरोबर ना. त्यानंतर नेक्स्ट टाइम मी इथे XYZ नावाच्या युजरची इन्फॉर्मेशन टाकतो. तर ह्या ऍरे मध्ये काय झालं पाहिजे माहितीये, की ह्या ऍरे मध्ये जो काय XYZ नावाचा युजर आहे त्याची इन्फॉर्मेशन मला इथे स्टोअर झाली पाहिजे. युजर नेम आणि त्याची जी काय व्हॅल्यू असेल तो XYZ. जो पहिला युजर होता त्याची पण व्हॅल्यू पाहिजे आणि हा दुसरा होता त्याची पण व्हॅल्यू स्टोअर झाली. समजते काय करायचंय, म्हणजे काय करायचे की तुम्ही हा रस्त्याला बसायची कन्सोलच्या, ऑब्जेक्ट आला बॅगेट टाकायचा, ऑब्जेक्ट आला बॅगेट टाकायचा, ऑब्जेक्ट आला बॅगेट टाकायचा. समजतो काय करायची, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आला कन्सोल मध्ये की त्याला ऍरे मध्ये टाकून द्यायची. जसं की तुम्ही बाजारात जातात, जे चांगले चांगले बटाटे असतात ते तुम्ही काय करतात, पिशवीत टाकतात. त्याच प्रकारे काय करायचं की ऑब्जेक्ट आला ऍरे मध्ये टाकायचं,
ऑब्जेक्ट आला ऍरे मध्ये टाकायचा, ऑब्जेक्ट आला ऍरे मध्ये टाकायचा. समजलं तुम्हाला हा पॉइंट? काय करायचे समजलंय? काय करणार की जे आपण ऑब्जेक्ट कन्सोल मध्ये प्रिंट केलाय तो ऑब्जेक्ट काय करायचा, ऍरे मध्ये स्टोअर करायचा. बस एवढाच फंडा राहणार आहे आपला. आता तो कसा करायचा सर, आम्हाला लॉजिकच लागणार. मी आता तुम्हाला लॉजिक नाही सांगणार, तुम्हाला बेसिक गोष्ट सांगणार. तर सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. त्यासाठी मी आता तुमच्यासाठी मी कुठे जातोय, आता जावा स्क्रिप्ट कडे जातोय. रिॲक्टचा पार्ट नाही, हा जावा स्क्रिप्टचा पार्ट आहे. मी जातो आता जावा स्क्रिप्ट कडे. सगळा डेटा मी रिमूव्ह केला आणि इथे मी काय करतो, स्क्रिप्ट टॅग घेतो. ठीक आहे, मी जावा स्क्रिप्ट कडे आला. बोलू नका की सरने आम्हाला रिॲक्ट शिकवलंय. रिॲक्ट नाही, हा जावा स्क्रिप्टचा पार्ट आहे. मी एक स्क्रिप्ट टॅग घेतो. त्या स्क्रिप्ट टॅग मध्ये मी काय करतो इथे की एक व्हेरिएबल घेतला नेम नावाचा. सॉरी, एक व्हेरिएबल घेतो मी कोणता, एक ऍरे व्हेरिएबल घेतला आणि त्या ऍरे मध्ये असेल एक एबीसी नावाचा स्टुडंट, दुसरा असेल त्याचं नाव XYZ असेल त्याचं नाव, आणि तिसरा स्टुडंट जे आहे त्याचं नाव आहे PQR. ऍरे मध्ये किती जण येतं, 3 व्हेरिएबल आहे ना. मी त्याला काय करतो, एकदा कन्सोल डॉट लॉग करतो कुणाला, त्या ऍरेला. सेव्ह केलं आणि मी ब्राउझरला ह्याला ओपन करतो. ओपन विथ ब्राउझर. ठीक आहे, मी दुसऱ्या ब्राउझरला ओपन करतो. ते ओपन केलं. ओपन केल्यानंतर मी कन्सोलला ओपन केलं तर इथे बघा ऍरे काय झालाय आपला, प्रिंट झालाय प्रिंट. आणि ऍरे मध्ये काय काय आहे, ABC XYZ PQR आहे. मग माझ्याकडे एक व्हेरिएबल आहे where नेम इक्वल टू दत्ता नावाचा, किंवा मी इथे राईट करतो विशाल. आहे हा विशाल नावाचा व्हेरिएबल आणि हा एक ऍरे आहे. ठीक आहे हा ऍरे आणि एक व्हेरिएबल. मला काय करायची की जे हा विशाल नावाची व्हॅल्यू आहे ते मला विशाल असं मला ऍड करायचं. समजलं काय करायचे आपल्याला? ठीक आहे, मी मॅन्युअली राईट नाही करणार, मला हा व्हेरिएबल इथे अटॅच करायचा आहे. काय करायचं आहे, अटॅच करायचं. तर मी असं करू शकतो. मी कसं करणार सांगता ना तुम्ही अंदाज. सपोज मी इथे घेतलं ऍरे प्लस हा नेम है ना, आणि याला मी कन्सोल करणार. बरोबर, एकदा तुमचं असं म्हणणं असेल हे पण मी आपण करून पाहणार. कन्सोल मध्ये आलो आणि ऍरे प्लस मी काय केला इथे नेम. जसं आउटपुट पेजला आलो इथे रिफ्रेश केलं तर काय झालं इथे बघा, ABC XYZ PQR आणि विशाल. ऍरे कुठे गेला, ऍरे आहे का यामध्ये? तर अशी कंडिशन कधी आली तर त्यासाठी आपण स्प्रेड ऑपरेटरचा यूज करतो. कशाचा यूज करतो, स्प्रेड ऑपरेटर. मग तो त्याचा कसा यूज करायचा ते सांग. सिंपल, एक थर्ड व्हेरिएबल बनवायचा. काय करायचं, एक थर्ड व्हेरिएबल. जसं की वॅर न्यू ऍरे नावाचा मी काय केला, थर्ड व्हेरिएबल बनवला. आणि त्या ऍरेचं 2 पार्टिशन करायचे. काय करायचे, 2 पार्टिशन. जसं की ओल्ड डेटा आणि इथे करायचं न्यू डेटा. आणि ओल्ड डेटा आहे ना, जो ओल्ड डेटा आहे ना त्याच्या पुढे 3 टिंब द्यायचे, 1 2 3. आणि ह्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला हे विशाल नाव अटॅच झालेलं आपल्याला शो होईल. आता थोडासा सिंटॅक्स थोडा अवघड वाटत असेल पण थोडं थोडं समजत आहे. आपल्याला काय करायची होती, हे विशाल नाव घ्यायचं होतं आणि ह्या ऍरे मध्ये पुश करायचं होतं किंवा ऍड करायचं होतं. मग त्यासाठी मी इथे स्प्रेड ऑपरेटरचा यूज केला. मग जेव्हा कधी आपण स्प्रेड ऑपरेटरचा यूज करतो त्या टायमाला काय करायचे, थर्ड व्हेरिएबल बनवायची आणि त्या ऍरेचे 2 पार्टिशन करायचे. एक पार्टिशन ओल्ड डेटा आणि सेकंड पार्टिशन मध्ये काय असेल, न्यू डेटा.
आणि ओल्ड डेटाच्या पुढे 3 टिंब द्यायची. ठीक आहे. मग ओल्ड डेटा कोणता आहे आपला? ऍरे. ठीक आहे, ऍरे मी राईट करू इथे मग. अरे ठीक आहे, 2 मिनिट. ऍरे. आणि न्यू डेटा कोणता आहे आपला? नेम व्हेरिएबल. आणि न्यू ओल्ड डेटाच्या पुढे काय करायचं? 1 2 3 डोळे झाकून 3 टिंब द्यायची. ठीक आहे, डोळे झाकले तर तुम्ही 4 देता व्हिडिओ बघून. ठीक आहे. आणि याला मी करतो आता कन्सोल. कुणाला कन्सोल करू मी इथे आता? न्यू ऍरे. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो. इथे मी रिफ्रेश केलं तर इथे बघा माझा ऍरे कसा प्रिंट झालाय आता. एबीसी आहे, XYZ आहे, PQR आहे आणि विशाल नाव ऍड झाले. त्याला आपल्याला जो रिझल्ट पाहिजे होता तो भेटला ना. समजले स्प्रेड ऑपरेटर तुम्हाला? आता मला मेसेज बॉक्स मध्ये सांगा एकदा. ऑनलाईन मेंबर, स्प्रेड ऑपरेटर समजलंय तुम्हाला आता? 3 डॉट काय आहे? जसं की where a इक्वल टू 10 राईट केलं. आता हा where काय आहे? किंवा ठीक आहे, मी असं राईट करू शकतो का? 10 इक्वल टू a असं राईट करू शकतो मी. का बरं? सिंटॅक्स तसा आहे त्याचा. मग हा 3 डॉट काय आहे त्याचा? सिंटॅक्स. असं तुम्ही समजा. ठीक आहे. किती छोटं स्प्रेड ऑपरेटर आहे. ठीक, याला काय बोलतात? स्प्रेड ऑपरेटर. समजलंय? ऑनलाईन मध्ये मला मेसेज बॉक्स मध्ये सांगा, मी वाट पाहतोय. मी आउटपुट पेजला आलो आणि मी काय करतो इथे? एक डेटा इन्सर्ट केलाय. कोणता? एकदा क्लिअर करतो. जसं मी ते एबीसी राईट केला, त्यानंतर एक मोबाईल नंबर राईट केला आणि एक ईमेल आयडी टाकला. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर काय झालं? इथे एबीसी प्रिंट झाला. जसं मी इथे XYZ टाकलं आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर इथे काय झालं? ऍरे मध्ये XYZ झाला. जुना डेटा राहिला का इथे? मग आपल्याला असा फंडा करायची असेल तर आपण आताच एक पॉइंट पाहिला, कोणता? स्प्रेड ऑपरेटर. आपल्याकडे जुना डेटा म्हणजे कोण? आपला ऍरे नावाचा व्हेरिएबल. आणि न्यू डेटा म्हणजे आपला कोण? न्यू ओबीजे. मग आपल्याला फक्त काय करायची? एक थर्ड व्हेरिएबल बनवायची आणि ते ओल्ड डेटाच्या पुढे 3 डॉट द्यायचे आणि न्यू डेटा पुढे द्यायचा. बस, फंडा खतम. जसं मी कोड मध्ये आलो आणि इथे मी काय करतो आता? की ही लाईन मी थोडं कमेंट आउट इथे आलो. आता आपल्याला काय करायची? दोन्ही डेटा एकत्र करायचे. मग इथे मी काय करणार? एक थर्ड व्हेरिएबल घेतला, var किंवा कॉन्स्ट घेतो. कॉन्स्ट न्यू ऍरे इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट. त्याचे 2 पार्टिशन, एक ओल्ड डेटा आणि सेकंड न्यू डेटा. न्यू डेटा आणि ओल्ड डेटाच्या पुढे फक्त द्यायचे 3 टिंब. मग ओल्ड डेटा आपला कोण आहे? हा ऍरे. मग ओल्ड डेटाच्या जागी मी इथे करतो त्याला ऍरे. ऍरे झाला. आणि न्यू डेटा कोण आहे आपला? न्यू ओबीजे. मग इथे मी केला न्यू झाला आपला थर्ड व्हेरिएबल. आणि हा न्यू व्हेरिएबल बनवला होता, तो न्यू व्हेरिएबल मी काय करतो? सेट ऍरे नावाला मी फंक्शनला पास करून देतो. जसं मी हे राईट केलं आणि कन्सोल मध्ये गेलो, रिफ्रेश केलं, मी इथे राईट केला आता एबीसी. त्यानंतर इथे मी राईट केला एक मोबाईल नंबर आणि एक ईमेल आयडी मी कायला राईट केलं. जसं सबमिट बटनावर क्लिक केलं तर ऍरे मध्ये बघा काय झालंय? एबीसी ची इन्फॉर्मेशन स्टोअर झाली. त्यानंतर मी इकडे आलो XYZ, त्याचा एक ईमेल आयडी टाकला XYZ. सबमिट बटनावर क्लिक केलं तर बघा ऍरे मध्ये काय झालंय? एबीसी पण आहे, एक XYZ पण आहे आणि अजून मी करतो इथे PQR. सबमिट बटनावर ईमेल आयडी पण चेंज करतो PQR. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर इथे बघा 3 ऍरे मध्ये व्हॅल्यू एबीसी आहे, XYZ आहे आणि PQR. झाला डेटा स्टोअर.
ऑनलाईन मेंबर समजलंय का नाही? आता कोण आहे की तो तुम्हाला समजला नाही, कन्फ्युज झाला? सार्थक, तुझा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. समजला आहे का पहिल्यांदा मला ते सांगा. समजले तुला पक्का? कस काय एका दिवसात कस काय समज? ऑनलाईन मध्ये समजलं आहे की नाही? बाकीचे अरे फास्ट मध्ये एकाला विचारलं म्हणजे सर्वांना विचारतोय मी. कुणाला डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. सर हा का घेतलं, हे व्हेरिएबल कमन घेतलं, काय झालं, काय करायचे, राईट करून घ्यायची, विचारायची, काय विचारायचं? सेट ऍरेला मी काय केलंय, फर्स्ट आपण डायरेक्ट ओबीजे पास करायचो ना. आता तो ओबीजे न पास करता आपण काय केलंय, डायरेक्ट ह्या न्यू ओबीजे आणि जुना ऍरे हे दोन्ही मर्ज करतो आणि मर्ज करून कुठे स्टोअर केलाय, न्यू ऍरे. आणि हा न्यू ऍरे कुणाला पास केला, व्हेरिएबलला. थोडं कॉम्प्लिकेट वाटेल तुम्हाला. समजलंय सर्वांना? ज्याला नसेल समजलं त्यांनी विचारत चला, ठीक आहे? कारण मी प्रत्येक वेळी तुम्हाला विचारतोय, तुम्ही रिस्पॉन्स दिला तर मला समजणार. ठीक आहे ऑनलाईन मेंबर? आणि काय करायचं, ह्याचा स्क्रीनशॉट काढायची. जसे की मी ह्याचा स्क्रीनशॉट काढला, ठीक आहे, हा का पेजचा काढा किंवा तुम्ही तेवढ्याच पेजचा काढा, काही प्रॉब्लेम नाही. असा स्क्रीनशॉट मला काढायची, जो तुमच्याकडे ग्रुप असेल त्या ग्रुपला असं शेअर करायचं, जसं मी शेअर केलंय आता. ठीक आहे, मी पण टास्क काय केलंय आता, कम्प्लीट. तुम्ही पण टास्क कम्प्लीट करायचा आणि मला ग्रुपला शेअर करा. ठीक आहे, 2 देणार आहे. ठीक आहे, आता उद्या आल्यानंतर फर्स्ट काय होणार माहितीये, पहिले 10 मिनिटं आपण डेमो चेक करणार. ज्याचा डेमो कम्प्लीट तोच ग्रुपमध्ये एक्झिस्ट किंवा एंट्री देऊ आपण, असं काय. ठीक आहे, मी आधी चेक करणार की ग्रुपवर याचं नाव आहे आणि ह्यानी रिक्वेस्ट आली नाही, ते ऍक्सेप्ट करण्याआधी आपण तेच चेक करणार. मग आता हा डेमो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे की नाही, आता ते तुमच्यावर डिपेंड. डेमो जास्त कॉम्प्लिकेट नाही देणार मी. आता डेमो असा असणार आहे आपला, जसं की आज आपण घेतलं युजरची इन्फॉर्मेशन, युजर नेम, मोबाईल, ईमेल. त्याच प्रकारे तुम्ही इन्फॉर्मेशन घ्यायची स्टुडंटची, जसं की त्यामध्ये राहील एंटर स्टुडंट नेम आणि स्टुडंटचं इथे काय असेल, इनपुट बॉक्स. त्यानंतर इथे असेल स्टुडंट एंटर ईमेल, ईमेलचा काय असेल इथे, इनपुट बॉक्स. त्यानंतर इथे असेल, सांगा ऑफलाईन मेंबर, एंटर मोबाईल नंबर घेऊ. ठीक आहे, आणि इथे असेल त्याचा इनपुट बॉक्स. त्यानंतर अजून घेऊ आपण एंटर एज किती आहे, त्याची असेल एक इनपुट बॉक्स. अजून घेऊ आपण, अरे काय आलंय इथे, आपण अजून घेऊ इथे एंटर ऍड्रेस आणि ऍड्रेसचा असेल इथे इनपुट बॉक्स किंवा टेक्स्ट एरिया. ठीक आहे, आणि लास्ट मध्ये असेल तुमचं एक बटन. त्या बटनला नाव द्यायचं तुम्ही, काही पण नाव द्या. ठीक आहे ना, मी इथे सबमिट नाव द्या. तर काय झालं पाहिजे माहितीये, जसं मी ही इन्फॉर्मेशन सगळी फिल केली आणि सबमिट बटनावर क्लिक केली की जो काय माझा हा डेटा आहे ना, ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करून एका ऍरे मध्ये स्टोअर झाला पाहिजे. समजते काय करायचे, की जे एक्झाम्पल आपण आता घेतले सेम, त्यामध्ये फक्त फील्ड चेंज होणार. सेम काय करायचं, एक्झाम्पल असणार, लॉजिक सेम असणार, त्यामध्ये फक्त फील्ड चेंज असणार. हे झालं तुमचा टास्क 1 स्टुडंटचा. आणि सेकंड करायचा तुम्ही टीचरचा. फक्त फील्ड चेंज ऍज इट इज सेम. काय करायचं, ऍज इट इज सेम. फक्त फील्ड काय झालं, थोड्याशा वाढल्या, काहीच्या कमी झाल्या. ऍज इट इज हे राहणार. हे टास्क तुम्ही कम्प्लीट करा. पहिला बघून करा, सेकंड न बघता करा. ऑप्शनल एक आहे,
एक नाही दोन्ही करायचं, ऑप्शनल नकोच, दोन्ही करायचं. ठीक आहे ऑनलाईन मेंबर, जमेल तुम्हाला? जमेल का नाही? कुणाला डाऊट असेल विचारू शकतात. करताना हा टास्क तुम्ही ऑफलाईन मेंबर पक्का दोन्ही टास्क समजले? आता रेकॉर्डिंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम